यावर्षी पाऊस पडला परंतु आमच्या भागामध्ये जे नदी आहे, नदीला पाण्याचा पुरवठा कमी असल्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांनी शेतामध्ये धानाचं उत्पादन न घेता, म्हणजे पाण्याच्या अभावी कमी पाण्यामध्ये आपण कोणत्या पिकाचं उत्पादन घेऊ शकतो त्या हिशोबाने हरभरा लागवड केली आहे. सोबतच मसूर पण लावलेली आहे. काही शेतकऱ्यांनी मका पण लावलेला आहे. आणि कमी पाण्यामधून आपल्याला कशा पद्धतीनं जास्तीत जास्त उत्पादन घेता येईल ह्या हिशोबाने शेतकऱ्यांनी कमी पाण्यावर शेती जी आहे, हरभऱ्याची शेती आहे, त्याच्यानंतर मसूर आहे, काही मक्का आहे, याचं उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला आहे. यावर्षी म्हणजे आता काही शासनातर्फे काही प्रॉब्लेम असतील की पाणी शेतकऱ्यांना उपलब्ध होत नाही आहे, त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी कमी पाण्यावरची शेती अवलंबलेली आहे. आणि याला बाजारपेठेमध्ये सुद्धा कडधान्याच्या रूपामध्ये चांगला भाव असल्यामुळे शेतकऱ्यांनी ह्या पिकाकडे कल वाढलेला आहे. धानाचा जिल्हा आहे, परंतु यावर्षी नदीला मुबलक प्रमाणात पाणी न भेटल्यामुळे किंवा पाण्याचा पुरवठा न केल्यामुळे शेतकऱ्यांनी कडधान्याची शेती करण्याला भर दिलेला आहे. आता प्रॉब्लेम काय आहे तर ते वरच्या लेवलला माहिती असतील, परंतु स्थानिक शेतकऱ्यांनी कडधान्याचं पीक घेण्यासाठी समोर आले आहेत. आता हरभऱ्याची शेती जी आहे तर याला कमीत कमी पाण्यामध्ये चांगलं उत्पादन घेता येते. आणि बाजारपेठेमध्ये चण्याला पण भाव आहे, मक्याला पण भाव आहे, त्याच्यानंतर मसूरला पण भाव आहे. म्हणजे इतर जे कडधान्य आहेत त्यांना चांगल्या पद्धतीनं भाव मिळत असल्यामुळे शेतकरी कमी खर्चामध्ये आणि कमी पाण्यामध्ये ह्या शेतीकडे वळलेले आहेत.